गोरेगाव नेस्को सेंटर येथील मतमोजणी केंद्रावर आहे आणि तिथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पोलीस हे गोरेगाव नेस्को सेंटर येथील मतमोजणी केंद्राबाहेर आहेत. कारण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जी काउंटिंग आहे ती पुन्हा एकदा होते. आपण पाहिलं तर 2 तासापूर्वी अमोल कीर्तीकर यांना 681 मतांनी करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर आक्षेप आणि त्यानंतर मतमोजणी झाली आणि यामध्ये आपण पाहिलं तर 75 मतांनी वायकर सध्या पुढे आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता वायकरांच्या देखील जी आघाडी आहे त्याच्यावर सगळ्यांना उत्सुकता आहे या निकाला संदर्भातली. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो सर. तुम्ही अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सांगत होत्यात, मात्र आता जी आपल्या समोर ताजी अपडेट्स येत आहेत ती म्हणजे उद्धव ठाकरे हे सेना भवनाच्या बाहेरून येणारी ही दृश्य. स्वतः संजय राऊत देखील त्यांच्याबरोबर या गाडीतून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि सेना भवनाबाहेर सुरू झालेला जल्लोष हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज ज्या प्रकारे यश त्यांनी मिळवलेलं आहे त्या यशानंतर होणारं सेलिब्रेशन आज स्वतः उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय बोलतात याची देखील उत्सुकता ताणली गेलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी झालेल्या अनेक घडामोडी आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद. अतिशय महत्त्वाच्या घडामोडी यावेळेला महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे. एबीपी माझाच्या टीमची नजर या सर्व घडामोडींवरती अशाच प्रकारे. मात्र सेना भवनाबाहेर कशा प्रकारे स्वागत केलं जात आहे उद्धव ठाकरे आणि पूर्ण ठाकरे कुटुंबियांचं ते आपण यावेळेला पाहतोय. हो, बीडमधूनही एक मोठी बातमी आपल्यापर्यंत आपले प्रतिनिधी पोहोचवत आहेत. बीडमधले काय अपडेट्स आहेत या क्षणाला? पंकजा मुंडेंनाच विचारूया आपण. पंकजा काय मागणी करतात? काही नाही, मी भेटले नाही. काही मतं टपालांची मोजायची त्यांनी ठेवली आहेत किंवा बाद केली आहे त्याच्याविषयी आमचा आक्षेप आहे असं त्यांनी अर्ज दिलेला आहे निवडणूक प्रतिनिधींनी. अजून फायनल कॅल्क्युलेशन आलंच नाही आमच्यापर्यंत. निकाल कधीपर्यंत? काय माहिती आता त्यांची सगळी गणित होतील त्यांचं ऑफिशियल मला ते नाही माहित. मी कलेक्टरांना नाही भेटले, मी फक्त माझ्या अर्ज निवडणूक प्रतिनिधीला. पोस्टलच्या संदर्भात असणार आहे हा निर्णय का वेगळा काय? नाही, त्यांना एक मला वाटतं काही मशीनचं काउंटिंग बघायचंय परत एकदा, बेरीज चेक करायची. ते माझ्या निवडणूक प्रतिनिधींनी अर्ज दिलाय. तर उद्धव ठाकरे हे सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. ते तिकडे बीडची चुरस देखील वाढत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळतंय. बीडमध्ये देखील तिथे असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण अर्ज सादर केल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तर इकडे सेना भवनामध्ये उद्धव यांच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील सेना भवनामध्ये जात असल्याची आपण दृश्य यावेळेला पाहतोय. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ते माध्यमांना देत नसल्याचं दिसतंय. मात्र मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद ठाकरे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. रश्मी ठाकरे या देखील त्यांच्या सोबत आहेत. अवघं ठाकरे कुटुंब हे सेना भवनामध्ये दाखल झालेले आणि काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि माध्यमांसमोर त्यांना नेमकं काय वाटतंय याच्या प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत पोहोचताना दिसतीलच. सगळ्यांनाच एकंदरीत उत्सुकता लागलेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामधला आणि देशभरातला निकाल काय लागतो त्यासाठी केवळ 2 जागांसंदर्भातले निकाल आपल्यापर्यंत येणं बाकी असताना दुसरीकडे मात्र सेना भवनामध्ये आता अगदी काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि थेट दृश्य आपण यावेळेला पाहू शकतो. या पत्रकार परिषदेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि अगदी काही क्षणामध्ये उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रासमोर येईल. ही प्रतिक्रिया यासाठी अतिशय महत्त्वाची की आपला पक्ष फुटला त्यानंतर चिन्ह देखील बदललं आणि या सर्व परिस्थितीतही त्यांनी अनेक सभांचा धडाका हा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेला होता. मोठी बातमी, रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी झालेली आहे आणि मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांच्या विजयासंदर्भातली मोठी बातमी. महायुतीचा विजय, रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी झाल्याची ब्रेकिंग न्यूज. तर रवींद्र वायकरांचा 48 मतांनी या ठिकाणी विजय झाल्याची
सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज, उत्तर पश्चिम मध्ये महायुतीचे रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत. विजयी झालेले अमोल कीर्तीकरांना पुन्हा हे करणं म्हणजे ही मुख्यमंत्र्यांनी प्रेशर आणून हे जे काय पुन्हा वोटिंग वगैरे केलं ते चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं मतदारसंघातनं मला वाटतं या म्हणजे तुम्ही घोळ झाला असं म्हणताय? घोळ झाला नाही, केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दबाव आणून करून घेतलेला आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक झाली पाहिजे. कारण अमोल कीर्तीकर हे जास्ती मतांनी पुन्हा विजयी झालेले आहेत हे दिसून येईल. परंतु हे विजयी करणं हे चुकीचं आहे. एकदा विजयी केले तुम्ही अमोल कीर्तीकरांना आणि नंतर तुम्ही सांगताय पोस्टल मतदानांवरती 48 मतदानांनी वायकर विजयी झाले. वायकर विजयी होणं शक्यच नाही, कारण हा मतदारसंघ माझा पण आहे. नक्कीच विद्याताई, तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय मात्र त्या मतदारसंघाचा ज्या वेळेला निकाल येताना दिसतोय, अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भात तिथून ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत देत आहे. अल्पेश, रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघामधून 48 मतांनी आता विजयी असं घोषित केलेलं आहे. आणि मी सध्या या मतदारसंघाची मतमोजणी ज्या परिसरात सुरू आहे, गोरेगाव नेस्को सेंटर, त्या परिसरामध्ये आहे. त्यामुळे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कीर्तीकर यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतोय व या ठिकाणी जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांची गर्दी देखील कमी करण्यात येते. आपण पाहिलं तर 3 तासापूर्वी याच मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांना 681 मतांनी विजयी घोषित केलं होतं. मात्र त्यांच्या या मतमोजणीवर रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला आणि पुनर्मोजणी झाल्यानंतर आता आपण पाहिलं तर 75 मतं ही नक्कीच अल्पेश आपल्याकडनं अपडेट घेतोच आहे. सरिता मॅडमना आपल्याला प्रश्न करायचा. सरिताजी. अल्पेश, आपल्याबरोबर इथं स्टुडिओमध्ये विद्या चव्हाण आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं इथं जी फेर मतमोजणी झालेली आहे त्यात त्यांना घोळ दिसतो आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की परत इथे मतमोजणी व्हायला हवी. अशा पद्धतीची मागणी अमोल कीर्तीकरांकडनं येते का? नक्कीच मॅम, आपण या ठिकाणी पाहिलं तर अमोल कीर्तीकर यांनी जी काउंटिंग झाली त्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे की पुनर्काउंटिंग व्हावी. दादा, कुठून आहात तुम्ही? कोणाकडून? वायकर की कीर्तीकर? वायकरांना या ठिकाणी विजयी 48 मतं अधिक आहेत, मात्र त्यांच्यावर आक्षेप घेतलाय कीर्तीकरांनी. चुकीचा आक्षेप आहे. वायकर साहेबांचा 100% विजय झालेला आहे आणि आमचे दिंडोशीचे आमचे विधानसभा संघटक यांच्याशी जरा बोलू. या ठिकाणी वायकरांबरोबरच कीर्तीकरांचे देखील काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे आहेत. नक्कीच अल्पेश, पुनर्मतमोजणी संदर्भात बोलूयात. बीडमध्ये पंकजा मुंडेंकडून देखील या ठिकाणी एक मोठी बातमी आहे. फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे. अगदी काही क्षणांपूर्वी त्यांनी सांगितलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना आपण अर्ज दिलेला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भातले अपडेट्सही घेणार आहोत. अल्पेश आपल्याकडे पुन्हा येतो. अल्पेश, सध्या आपण पाहिलं तर या मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती पाहायला मिळते, कारण मोठ्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. कारण एक वेळ कीर्तीकरांच्या बाजूने निकाल दिला जातो, त्यावर वायकर आक्षेप घेतात आणि पुन्हा एकदा वायकर हे आघाडीवर असतात आणि त्यावर आपण पाहिलं तर कीर्तीकरांनी पुन्हा आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते हे आक्रमक आहेत आणि त्यामुळेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर सध्या रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते हे आनंदी आहेत, कारण त्यांचे उमेदवार हे 48 मतांनी विजयी झालेले आहेत. तर दुसरीकडे कीर्तीकर हे विजयी असून देखील एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.